नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही साड्यांची यादी करत असते. कोणाला किती साड्या द्याव्या लागणार आहे, देण्या घेण्याच्या किती साड्या घ्यायच्यात, अनामिकासाठी किती साड्या लागणार आहेत, सगळ्यांची यादी कला करून ठेवत असते. त्याचवेळी अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणतो की वा वा वा, खरंच मी खूप खुश आहे आज. म्हणजे भावाचं लग्न ही फिलिंगच किती छान आहे ना. सर्वजण किती खुश आहे आणि कम्प्लीट फंक्शन मोड तयार झालाय घरात. आणि आबा तर किती खुश आहे. बापरे, आबांना एवढं खुश बघितलं ना तर मला खरंच खूप बरं वाटतं. बाय द वे, आज मी एक्सेल शीट तयार करणार आहे. कला विचारते की एक्सेल शीट का? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं, कामाची यादी करायला नको का? आता कलाने ऑलरेडी कामाची यादी करून ठेवलेली असते, त्यामुळे कला अद्वैत समोर ती यादी देते आणि अद्वैतला म्हणते की हे घे यादी. अद्वैत म्हणतो की नाही हा, तुझी यादी अजिबात नकोय मला. कला विचारते की का चांदेकर, मी दिलेली यादी का नाही बघायची आहे तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की त्याचं कारण तुला चांगलंच माहिती आहे, उगाच मला सांगायला लावू नको. मग कला आता लाडात येऊन अद्वैतला म्हणते की अच्छा, आता मला समजलं की तुला माझी यादी का नकोय. कारण तुला पण हेच वाटतंय ना की तुझे आणि माझे विचार किती जुळताय, आपण दोघं जण किती एक विचार करतो. ते यादी जरी बनवली तरी सुद्धा दोघं एकच यादी बनवू असंच वाटतंय ना तुला चांदेकर? आपण दोघंही एकमेकांच्या मनातलं अगदी व्यवस्थित जाणून घेतो आणि आपल्याला खरंच शब्दांची गरज सुद्धा पडत नाही. आणि कसं असतं चांदेकर, एकाने जर बिघडवलं तर दुसऱ्याने ते सावरायचं असतं आणि एकमेकांनीच एकमेकांची स्वप्न पूर्ण करायची असतात. आपण एकमेकांमधले छोटे फरक जे आहेत ते साजरे करायचे असतात. आणि मग एकदा जर सगळ्या रिकाम्या जागा जर भरल्या ना, तर आपण दोघं एकमेकांपासून वेगळे आहोत हे सांगायची सुद्धा गरज लागत नाही. हो ना चांदेकर, मी बरोबर बोलते ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्याशी बोलण्यात ना तर काही पॉइंटच नाहीये. तू एकदा सुरू झाली ना तर सुरू होते आणि काही विषयाला फाटे फोडत असते. कला म्हणते की अरे चांदेकर, मी यादी बनवली आहे. तर अद्वैत म्हणतो की मग तू यादी बनवली म्हणजे काय? यादी बनवणं काही खूप मोठं काम आहे? अगदी नॉर्मल आहे हे काम. तेव्हा कला म्हणते की अच्छा, नॉर्मल कसं? अरे तुला कळतंय का चांदेकर, आपल्यातली ही सुद्धा एक सिमिलॅरिटी आहे. अद्वैत म्हणतो की त्यात कसली आली आहे सिमिलॅरिटी? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, म्हणजे तुला काय म्हणायचंय की आपण दोघं सिमिलर नाही आहोत का? अच्छा, आता मला कळलं की तुला नक्की काय म्हणायचंय. तुला असंच म्हणायचंय ना की तुझ्यापेक्षा मी जास्त हुशार आहे म्हणून. म्हणजे बघ चांदेकर, तुझ्या फक्त मनात आलं की यादी करावी, परंतु तुझ्या मनात येण्याच्या आधी माझी यादी तर तयार आहे. अद्वैत म्हणतो की गप्प बस, कामाची यादी करणं हा माझ्या कामाचाच एक भाग आहे आणि तो भागच मी मानतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही काम करताना त्याची पहिल्यांदा एक्सेल शीट बनवणं ही माझी सुरुवात असते. एक्सेल शीट बनवल्याशिवाय मी कुठलंही काम करत नाही, ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे. म्हणून मग याच गोष्टीचा फायदा घेऊन तू तुझी लिस्ट आधीच बनवून ठेवली. म्हणजे काय, तर तुला दाखवता येईल ना की आपल्या दोघांमध्ये कशा सिमिलॅरिटीज आहेत ते. काय समजतेस ग स्वतःला? मला काय वेडा वगैरे समजतेस का काय? हे बघ, मी अजिबात तुझ्यासारखा वेडा नाहीये, मला सगळ्यातलं सगळं कळतं. मला म्हणते की चांदेकर, अरे ही पण आपल्या दोघांतली एक सिमिलॅरिटीज आहेत ना? तर अद्वैत म्हणतो की नाहीये ही सिमिलॅरिटी. तर कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला वाटतंय बाबा की ही आपल्या दोघांतली एक सिमिलॅरिटी आहे, सो मी ती फळ्यावर जाऊन लिहिणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, तुझी ही सिमिलॅरिटी मी अजिबात अप्रूव्ह करणार नाही. कला म्हणते की नको करू. मग मला एक गोष्ट सांग चांदेकर, माझ्याबद्दल तू जे काही डिफरन्सेस लिहिले ते डिफरन्सेस लिहिण्याच्या आधी तू माझ्याकडनं अप्रूव्ह करून घेतलं होतं का? किंवा मला विचारलं होतं का की तुला पटतंय का म्हणून? तुला वाटलं, तुला पटलं म्हणून तू सगळं काही केलंस. कला आता बोर्डवर लिहायला जाते, परंतु मार्कर हा टेबलवर असतो. अद्वैत लगेचच चान्स मारून तो मार्कर खिशात घालतो आणि म्हणतो की मार्कर नाही देणार मी. कला म्हणते की चांदेकर, तुला सांगते मार्कर दे मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मार्कर नाही भेटणार तुला. कला अद्वैतच्या मागे पळत असते की मार्कर दे चांदेकर, मार्कर दे, परंतु अद्वैत पुढे पळत असतो आणि कलाच्या हातात काय मार्कर देत नसतो. तर कला म्हणते की काय चाललंय चांदेकर तुझं, लिहू दे ना मला ती सिमिलॅरिटी. तेव्हा अद्वैत म्हणतो की सिमिलॅरिटी मी अप्रूव्ह करणारच नाही तुझी. हे बघ, तू लिहिली बोर्डवर ती सिमिलॅरिटी, यादी बनवली आहे फक्त आपण, परंतु इम्प्लिमेंट कुठे झाली अजून? हे बघ, आता मी तुला एक चॅलेंज देतो. सोहमच्या लग्नातल्या सगळ्या विधी एकदम वेल प्लॅन झाल्या पाहिजे. हे बघ, मग त्यातलं काही असू दे, ते संगीत असू दे, लग्न असू दे, मेहंदी असू दे किंवा काही असू दे, परंतु सगळ्या गोष्टी मला अप टू डेट झालेल्या पाहिजे. बघ, या सगळ्या गोष्टी तू करू शकतेस का? हे बघ, मी तर करू शकतो, कारण मला तेवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती. प्रश्न शेवटी तुझा आहे, तू हे चॅलेंज पूर्ण करशील का?
तेव्हा कला म्हणते की ठीक आहे चांदेकर, मी केलं तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट, परंतु मला एक गोष्ट सांग की हे जर चॅलेंज मी पूर्ण केलं तर मला काय भेटणार? अद्वैत म्हणतो की तुला काय देईन, म्हणजे ठीक आहे तुला चहा बिस्किट देईल. कला म्हणते की काय चांदेकर, काही हा चहा बिस्किटसाठी मी एवढं सगळं करते का? मग कला आता बोर्डकडे बघू लागते. अद्वैत म्हणतो की हा कळलं मला, हे बघ तू जर सगळ्या गोष्टी पूर्ण करून दाखवल्या, माझं चॅलेंज पूर्ण केलं तर मात्र मी स्वतः माझ्या हाताने बोर्डवर ही सिमिलॅरिटी लिही. कला म्हणते की बघ हा चांदेकर, नक्की लिहिशील ना, नाहीतर पुन्हा एकदा शब्द फिरवशील. अद्वैत म्हणतो की ओ मॅडम, कोण आहे मी? मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. एकदा बोललो की संपला विषय. कला आता कॅमेरा ऑन करते आणि अद्वैतला दाखवते. अद्वैतचा चेहरा ती त्याला दाखवत असते आणि म्हणत असते की हे बघ चेहरा बघ तुझा, हे बघ एकदा की इगो जर मध्ये आला ना तर काय खरं खोटं द ग्रेट अद्वैत चांदेकर राहत नाहीस तू. अद्वैत म्हणतो की खरे, मी तुला एकदा सांगितलं ना, जर का बाबा तू तुझा पॉइंट प्रूव्ह केला तर मात्र मी लिहिणार म्हणजे लिहिणारच. कला म्हणते की ठीक आहे चल, चॅलेंज ऍक्सेप्टेड. आता तू जे काही म्हणतोय ते सगळं मी पूर्ण करून दाखवणार, माझं चॅलेंजही पूर्ण करणार, परंतु जर मी चॅलेंज पूर्ण केलं तर मला न ओरडता त्या बोर्डवर सिमिलॅरिटी लिहिली गेली पाहिजे. अद्वैत म्हणतो की चालेल. आता त्या दोघांमध्येही याबद्दल डील होते. तर इकडे काजल आता एका रूम मध्ये आलेली असते, तिचं सामान घेऊन आलेली असते, परंतु त्या रूम मध्ये सगळीकडे लग्नाचं सामान ठेवलेलं असतं. लग्नासाठी जे काही लागणार असतं ते सगळं काही त्या खोलीमध्ये ठेवलेलं असतं. आता ते सगळं बघून काजलला फार रडायला येत असतं, काजलला वाईट वाटत असतं आणि ती विचार करत असते की आता सोहमच्या लग्नाच्या सामानामध्ये राहायचंय का मी? काय वेळ आली आहे माझ्यावर. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्यावर अशी काहीतरी वेळ येईल. आणि पहिल्यांदा मला कधी कोणावर प्रेमच करायचं नव्हतं, मला कोणाच्या प्रेमातच पडायचं नव्हतं ना, मला लग्न करायचं होतं. परंतु आता मी सोहमच्या प्रेमात पडले तर माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी होत आहेत. काजल ही खूपच रडत असते, तिला फार रडायला येत असतं, वाईट वाटत असतं आणि मग आरशासमोर ती बसते. आता तिथे मुंडावळ्या ठेवलेल्या असतात, त्यातली एक मुंडावळी आता काजल स्वतःलाच लावून बघत असते आणि त्यावेळी तिला भास होत असतात. तिला भास होत असतो की जणू काही सोहम हा तिच्या जवळ आलाय. सोहम तिला म्हणतोय की काय झालं गुंडेश्वर, का रडताय तुम्ही? त्यावेळी काजल आता सोहमच्या गळ्यात पडून खूप रडते आणि म्हणते की सोहम मला तुला काहीतरी सांगायचंय, प्लीज माझं एकदा ऐकून घे. तेव्हा सोहम म्हणतो की मला माहितीये गुंडेश्वर तुम्हाला काय म्हणायचंय ते, तुमच्या मनातलं मी जाणतो. तेव्हा काजल म्हणते की खरंच तुला माहितीये मला काय म्हणायचंय ते? तेव्हा सोहम म्हणतो की हो, आय लव्ह यू गुंडेश्वर. म्हटल्यावर काजल देखील त्याच्या पुन्हा गळ्यात पडते आणि म्हणते की आय लव्ह यू टू सोहम, खरंच मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली, आय एम रिअली सॉरी. मी तुला सांगायला हे खूप उशीर केलं, परंतु माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला हे सगळं थांबवायचंय, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तुझं लग्न मी नाही बघू शकत. तेव्हा सोहम म्हणतो की अजूनही वेळ गेली नाहीये, ही वेळ गेलेली नाहीये गुंडेश्वर, चला मुहूर्त टळून चाललाय, आपल्याला लग्न करायचंय ना. असं जेव्हा सोहम काजलला म्हणतो तेव्हा काजल खूप खुश होते आणि म्हणते की हो, आपण लगेचच लग्न करूयात. आणि जेव्हा ती आरशामध्ये बघते तेव्हा सोहम तिथून गायब झालेला असतो, फक्त डोक्याला मुंडावळ्या असतात आणि मग काजलला या सगळ्या गोष्टी अनुभवून खूप वाईट वाटलेलं असतं. ती रडत असते, मुंडावळ्या बाजूला काढते आणि काजल रडत असताना आता तिथे रजनी आलेली असते. रजनी आल्यावर काजल लगेचच डोळे पुसते आणि मुंडावळ्या सुद्धा बाजूला टाकून देते. तर रजनी आता काजलला विचारते की काय ग काजल, इथे तर खूप पसारा आहे आणि सॉरी हा, तुला इथे राहावं लागतंय. तेव्हा काजल म्हणते की काही नाही रजनी मॅडम. रजनी म्हणते की थांब, काही नाही, कसं काही नाही, मी एक काम करते, मी अंजूला सांगते हा सगळा पसारा आवरून द्यायला. तर काजल म्हणते की अहो काही नाही रजनी मॅडम, आपण करून आहे सगळं. असं म्हटल्यावर रजनी म्हणते की खरं सांगू काजल, तू जे काही आपण बोलते ना, मला त्या आपण मध्ये खूप आपलेपणा वाटतो नेहमी. आणि हो, तू नेहमी अशीच राहा, एकदम दिलखुलास. आणि एक गोष्ट लक्षात ठेव काजल, तुला जरी काहीही लागलं ना तरी सुद्धा मला सांग आणि अजिबात संकोच बाळगू नकोस. रजनी आणि काजल जेव्हा बोलत असतात त्यावेळी कला आता तिच्या काजलच्या रूम पासून जात असते. त्यामुळे कला विचार करते की एक काम करते, काजलला एकदा भेटून जाते, कारण या सगळ्या गडबडीमध्ये काजलला भेटायचंच राहून गेलं, तिच्याशी बोलताच नाही आलं. असं म्हणून आता काजलच्या रूम मध्ये ती येते. रजनी आणि काजल ऑलरेडी बोलत असतात. त्यांना बघून कला म्हणते की रजनी मॅडम तुम्ही इथे? तेव्हा रजनी म्हणते की अगं काही नाही, काजलला काय हवं नको ते बघायला आले होते. तर कला सांगते की हो, मी सुद्धा त्याचसाठी आले होते. मग काजल म्हणते की तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आपण एकदम व्यवस्थित आहे, आपल्याला काही नकोय. तेव्हा रजनी म्हणते की काजल अगं एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुझ्या बहिणीचं सासर आहे आणि इथे तुझी एक बहीण नाही तर दोन बहिणी राहतात.
पण तरी सुद्धा तुला काही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं तर मला सांग, मी आहे. तिथे जशी तुझी आई आहे ना, तशी इथे मी आहे असं समज. रजनी म्हणते की पण राहून राहून मला एक गोष्ट खटकते हा काजल. तेव्हा काजल विचारते की काय. मग रजनी कलाला सांगू लागते की अगं कला, तुला माहितीये सोहम आणि ही एकेकाळी एवढे चांगले मित्रमैत्रिणी होते की बस रे बस. मला तर असं वाटायचं की ह्याच दोघांचं काही जुळतंय की काय. आणि काजल, मला तू काय किंवा कला काय दोघंही आपलेसेच वाटतात ग. मला माहित नाही, परंतु का कोणास ठाऊक अगदी पहिल्या दिवसापासून कलाचं आणि माझं नातं अगदी छान जुळलंय. आणि तू तू तर कलाची अगदी सावलीच आहे. आणि सोहमचं जर काही जुळलं असतं ना तर मात्र मला खूप आवडलं असतं. आणि तू जर या घरामध्ये सून बनून आली असती, माझी सून बनून आली असती, तर मला खरंच खूप आवडलं असतं. जेव्हा रजनी असं बोलत असते तेव्हा काजलला खूप वाईट वाटत असते. इच्छा तर हीच असते की चांदेकरांच्या घरची सून म्हणून यायचं, सोहमची बायको म्हणून या घरामध्ये प्रवेश करायचा. परंतु तसं काय आता होणार नसतं. कारण काजल जे स्वप्न बघत असते ते स्वप्न कधीही सत्य होणार नसतात असं काजलला वाटत असतं. कारण सोहमच्या आयुष्य असते, त्यामुळे अंतिकाच्या बाबतीत हे सगळं घडणार आणि आपल्या बाबतीत घडणार नाही म्हणून काजलला वाईट वाटत असतं. परंतु आता जेव्हा रजनी असं बोलते तेव्हा काहीतरी बोलायचं म्हणून ती रजनीला सांगते की अहो रजनी मॅडम, असं का बोलताय तुम्ही. रजनी म्हणते की अगं हो, मला माहितीये तुमचं तसं काही नाहीये आणि ते आता पॉसिबल पण नाहीये. परंतु मी फक्त माझ्या मनातली एक गोष्ट तुला बोलून दाखवली की खरंच तू जर माझी सून बनून आली असती ना तर मला खूप आवडलं असतं. नाही म्हणजे दुसरं कोणी असतं ना तर मी अगदी म्हटलं नसतं असं. परंतु का कोणास ठाऊक मला तुमच्या दोघींजवळ मन मोकळं करायला फार आवडतं. आणि कसं असतं, जर एखादी गोष्ट मनात आली ना तर ती बोलून टाकावी. म्हणजे काय होतं की मनातलंही हलकं होतं आणि कुठली गाठ पण राहत नाही. रजनी कलाला म्हणत असते की कला, अगं पण तुला एक गोष्ट सांगू का. अगं काहीही म्हण, परंतु आता मी सासू होणार आहे ना, या गोष्टीचं मला दडपणच आलंय ग. आता ती अनामिका कशी असेल माहित नाही ना ग. म्हणजे अनामिका तर गोडच मुलगी आहे, शेवटी सोहमची पसंती आहे म्हटल्यावर ती गोडच असेल. परंतु पुढचं काही सांगता येत नाही ना ग. तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम, अहो काळजी करू नका, अनामिका खरंच खूप चांगली मुलगी आहे. रजनी मग काजलला विचारते की काय काजल, हे बघ तसंही नातेवाईकांपेक्षा घट्ट मैत्री ज्यांच्यामध्ये असते ना ती जास्त इम्पॉर्टंट असते. त्यामुळे मैत्रीच्या नात्याने मी तुला विचारते, मला एक गोष्ट सांग, अनामिका तुला कशी वाटते. म्हणजे चांगली मुलगी आहे ना ती. तेव्हा काजल म्हणते की रजनी मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, अनामिका खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तुम्ही म्हणालात तसं सोहमची पसंती कधी चुकणार नाही. रजनी म्हणते की असंच होऊ देत बाई. आणि हो काजल, मी जे काही बोलले त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस हा. तेव्हा काजल म्हणते की नाही नाही, अजिबात नाही. काजल म्हणते की नाही नाही, अजिबात नाही. मग रजनी कलाला म्हणते की बरं कला, आपल्याला तो जेवणाचा मेनू ठरवायचा ना, त्यामुळे चल बरं. तर कला म्हणते की हो. मग कला आणि रजनी दोघंही आता तिथून निघून जातात. तेव्हा काजल मात्र मागे खूप रडत असते. तर इकडे संगीता विचारात असते. म्हणजे काजलचाच विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. त्याचवेळी बाबा तिथे येतात आणि संगीताला म्हणतात की संगे, अगं मला पाणी देतेस का. तर संगीताचं मात्र बाबांकडे काही लक्ष नसतं. त्यावर ते तिला विचारतात की काय झालंय संगे, कसला एवढा विचार करतेयस. मग संगीता सांगते की अहो, मला राहून राहून फक्त आपल्या काजलचाच विचार मनामध्ये येतोय. आपली पोरगी तिकडे काय करत असेल हो. मला तर काजलची खूप जास्त काळजी वाटते हो. तर बाबा म्हणतात की अगं तुझं सोड, मला सुद्धा तोच विचार येतोय सारखा मनात. माझ्या मनातून काजलचा विचार जातच नाहीये. आपली मुलगी तिकडे काय करत असेल. सोहमरावांचं लग्न आहे आणि सगळ्या काही विधी, सगळ्या काही गोष्टी तयारी बघून तिला किती वाईट वाटेल या सगळ्या गोष्टींचं. संगी म्हणते की हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आता त्याच वेळी काजलचा फोन संगीताला येतो. संगीता सांगते की अहो बघा, आपल्या काजलचाच फोन येतोय. मग पहिल्यांदा काजलचा फोन घेऊन स्पीकरवर ठेवते तर काजल डायरेक्टली रडत असते. ते बघून संगीता तिला विचारते की काय ग, काय झालं, तू अशी का रडतीयस. तेव्हा काजल रडत रडत आईला सांगत असते की आई, मला इथे अजिबात झेपत नाहीये, इथे मला अजिबातच राहवत नाहीये, मी या वातावरणात नाही ग राहू शकत. तेव्हा संगीता म्हणते की बाळा, असं रडू नकोस. हे बघ, आम्हाला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय ते, परंतु आता प्लीज तू स्ट्रॉंग राहा. तर बाबा सुद्धा काजलला हेच समजावून सांगत असतात की काजे, मला माहिती आहे तू खूप जास्त स्ट्रॉंग आहे, त्यामुळे या सिच्युएशनमध्ये तुला स्थिर राहणं गरजेचं आहे. काजल अजून रडत असते आणि म्हणत असते की मी खूप प्रयत्न करते या परिस्थितीशी सावरून घेण्याचा, परंतु मला काहीच बोलता येत नाहीये आणि कलाताईला पण काही सांगता येत नाहीये.
तर संगीता म्हणत असते की काजे, हे बघ आम्ही मेहंदीसाठी येणार आहोत, आम्ही मेहंदीला येणार आहोत ना, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. आणि आम्ही तिथे आल्यावर तुला अजिबात काही वाटणार नाही, परंतु तेवढापर्यंत धीर धर. असं म्हटल्यावर काजल फोन कट करते आणि खूप रडत असते एकटीच. तर इकडे राहुल हा त्याच्या बेडरूममध्ये गेम खेळत बसलेला असतो. आता रोहिणी खूप तावातावात येते, तिच्या मागे नैना देखील आलेली असते. रोहिणी आता तावातावात येते आणि राहुलच्या हातातून मोबाईल हिसकावते आणि म्हणते की अरे काय चाललंय राहुल तुझं, काय गेम खेळत बसलाय, याच गोष्टीवरनं मी तुझ्यावर रागवत असते नेहमी. अरे काय चाललंय, परिस्थिती काय आहे आणि तुला हे गेम खेळायला सुचतंय. अरे आपल्या आयुष्यात, खऱ्या आयुष्यात गेम करायचे सोडून हे फालतूचे गेम काय खेळत बसलायस. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा अगं तू कशाला काळजी करते, जरा चिल राहा. हे बघ मी सगळ्या गोष्टींचा ऑलरेडी बंदोबस्त करून ठेवलेला आहे, तुला काही करायची गरज नाहीये, काही बघायची गरज नाहीये. हे बघ ऑलरेडी मी पेपर्स आणून ठेवलेले आहेत, त्या पेपर्सवर अद्वैतच्या सह्या घ्यायच्या आहे आणि त्याच पेपर्समध्ये मी डिवोर्स पेपर सुद्धा लपवणार आहे. नकळत अद्वैतच्या सह्या देखील त्यावर होणार आहेत आणि तू म्हणते ना त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होणार आहेत. त्या कलाखरेचा खूप अपमान होणार आहे आणि तिच्या अपमानाचं डमरू वाजवत ती स्वतः या घरातून निघून जाणार आहे. बघ मी म्हणते की झालं का राहुल तुझं, झालं का, उंटावरनं शेळ्या हाकून झालं का तुझं, आता मला सांग त्या फाईल्स कुठे. नैना म्हणते की मॉमीला अहो नका काळजी करू, फाईल तर त्याने मागवल्यात. तेव्हा रोहिणी म्हणते की फाईल्स मागवल्या म्हणजे नक्की काय केलंय. अरे राहुल एक तरी काम ध्यानावर कर. अरे फाईल्स येणारे म्हणजे तू स्वतः एव्हाना त्या फाईल्स घेऊन यायला पाहिजे होतं. अरे कुठे आहेत फाईल्स, एव्हाना फाईल्स यायला हव्या होत्या ना. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा अगं चिल यार, नको इतकं टेन्शन घेऊ. आणि तितक्यातच मेसेज आलेला असतो. तेव्हा राहुल म्हणतो आल्या ना फाईल्स, हे बघ मी पार्किंगमध्ये जातो आणि फाईल्स घेऊन येतो. असं म्हणून राहुल तिथून निघून गेलेला असतो. नैना रोहिणीला म्हणत असते की मॉमीला अहो नका काळजी करू इतकी, हे बघा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील, तुम्ही उगाच या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेताय आणि राहुलवर विश्वास ठेवा. राहुलला त्याच्यावर दिलेली जबाबदारी तो व्यवस्थित पूर्ण करणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा तुम्ही निश्चिंत राहा आणि राहुलवर विश्वास ठेवा. यावेळी राहुलचा प्लॅन अजिबात बिघडणार नाहीये, त्याने बरोबर प्लॅन केलाय आणि तो यशस्वी सुद्धा होणार आहे. त्यामुळे रोहिणी नैनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. तर काजल ही जरा बाजूला सगळ्यांपासून उभी असते. मग आबा आता काजलला म्हणतात की अगं काजल तू तिकडे काय करतेयस, घे ना सगळ्यांसोबत नाश्ता कर. काजल आता तिथे येते आणि तीही आता चेअरवर बसते. तर आबा म्हणतात की अरे वा, कलाने तर डेकोरेशन एकदम मस्त केलंय, सगळं घर अगदी झगमगाट करतंय. आणि काय ग रजनी, कला कुठे. तेव्हा रजनी सांगू लागते की अहो कला अजून आली नाहीये, मीही तिचीच वाट बघते, एव्हाना यायला हवी होती ती. मग रोहिणी आता नैनाला हळूच म्हणत असते की काय ग तुझी बहीण कुठे. नैना म्हणते की मला नाही माहिती मॉमीला. रोहिणी म्हणते की काय आहे, आपल्या घरातल्या या 2 अनमोल रत्नांना कधी उशीर होत नाही ना, म्हणून विचारलं. रोज अंजूला सांगते की अंजू जा कला आणि अद्वैतला घेऊन ये खाली. असं म्हटल्यावर अंजू लगेचच त्यांना बोलवायला जाते. आबा आता सगळ्यांना म्हणत असतात की चला पटकन सर्वजण नाश्ता करून घ्या, त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम करायचा आहे. आबा सोहमला विचारतात की काय रे सोहम, तुझं काही बोलणं झालं का अनामिका आणि तिच्या घरच्यांसोबत, कधी येणार आहेत ते, काय तुला काही माहिती आहे का. तेव्हा सोहम म्हणतो की नाही आबा, मला याबद्दल काही माहीत नाही आहे. आता सोहमचा चेहरा पडलेला असतो, त्यामुळे काजल मनामध्ये विचार करू लागते की याचा चेहरा असा का पडलाय. आज एवढी मेहंदी आहे याची, स्वतःच्या लग्नाच्या दिवशी कोणाचा एवढा चेहरा पडतो. आपल्याला तर याचं काही समजतच नाहीये. नक्की याच्या मनात दुसरं तिसरं काही चालू नाहीये ना, नक्की याला लग्न करायचंय ना. म्हणजे याच्या डोक्यात एक, तोंडावर एक, वागतो एक आणि मनात एक, असा प्रकार तर नाहीये ना याचा. नाही, या गोष्टींबद्दल मला एकदा तरी त्याच्याशी नीट बोलायलाच हवं. तर इकडे कला तिच्या रूममध्ये असते आणि रुखवताचं सामान बनवत असते. तिने खूप छान रुखवत सजवलेला असतो, खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी तिने बनवलेल्या असतात आणि ती मनामध्ये म्हणत असते की नाही काहीही करू, मला हे काम कम्प्लीट करायचंच आहे. कारण तसं चांदेकरने मला चॅलेंज केलंय, काही करू मला हे चॅलेंज जिंकायचंय, असं आता कलाने ठरवलेलं असतं. कला तिच्या कामामध्ये व्यस्त असते आणि पसारा तर झालेला असतो. त्यामुळे अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की झालं. तर कला म्हणते की नाही अजून काहीच झालं नाहीये, अजून तर खूप काम बाकी आहे रे चांदेकर. तर अद्वैत म्हणतो की तसं झालं नाहीये, झालं म्हटलं केला पसारा असं म्हणतोय मी. कला म्हणते की काय रे चांदेकर तू असा,
हे बघ, एखादं जर चांगलं काम घडणार असेल, चांगलं काम करायचं असेल ना, तर थोडाफार पसारा चालतो अरे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गोंधळातूनच काहीतरी नवीन घडत असतं. अद्वैत म्हणतो की हा जेवढा गोंधळ तू ऑलरेडी घालून ठेवलाय ना, तेवढा गोंधळ बस झाला. उगाच आता शब्दांचा गोंधळ घालू नकोस. आणि हे काय चाललंय तुझं, हे तुला सांगू का? तू एवढा सगळा पसारा का घातलायस ते? कारण तू मोर नाही. मोराला कसा पिसारा असतो, परंतु तू खरे आहेस, तुझ्याकडे पिसारा नाही, तुझ्याकडे पसारा आहे. असं म्हणून अद्वैत स्वतःच ह्या पांचट जोकवर हसू लागतो आणि मग स्वतःच म्हणतो की बस झाला आता, खूप बोर केलंस तू, आता उगाच इरिटेट करू नकोस. कला म्हणते की चांदेकर, अरे सोहमच्या लग्नासाठी मी रुखवत करते. तर अद्वैत म्हणतो की हा गप्प बस, एवढी गोष्ट तर मला चांगलीच माहितीये, ते मुलीकडचेच करतात. नाही, याबद्दल तर तुला चांगलीच माहितीये म्हणायची. पण तुला सांगते की मुलाकडचं मुलीकडचं असं काही नसतं, शेवटी हौस महत्वाची असते. आणि तसंही नंतर तर एकच कुटुंब होणार आहे, मला माहिती आहे. रजनी मॅडमला खूप आवडेल ही गोष्ट. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तुला जे करायचंय ते कर, मला ब्रेकफास्ट साठी जायचंय, कारण मला खूप भूक लागली आहे. कला म्हणते की चांदेकर प्लीज एक ऐक ना. तर अद्वैत म्हणतो की काय आहे? कला म्हणते की बघ ना, अरे ती बाहुली मला चिटकवताच येत नाहीये, चिटकतच नाहीये ती बाहुली. तू एक काम कर ना, तो तिथून ग्ल्यू घे आणि ती बाहुली तिथे चिटकव ना, प्लीज प्लीज प्लीज. अद्वैत म्हणतो की का, मी कशाला करू? तू तर ऑलराऊंडर आहेस ना, तुला सगळ्यातलं सगळं काही जमतं, मग कर आता ही पण गोष्ट. तेव्हा कला म्हणते की कसं आहेस रे चांदेकर, तू कर ना पण माझी मदत, प्लीज कर ना माझी मदत. आता तर मी प्लीज पण म्हणते ना चांदेकर, कर ना पण माझी मदत. मग आता कला प्लीज म्हटल्यामुळे अद्वैत आता ती बाहुली चिटकवत असतो, कलाही त्याला मदत करत असते. दोघंही ती बाहुली चिटकवत असतात. बाहुली तर चिटकते, परंतु दोघांचे बोट देखील चिटकलेले असतात. दोघांचे बोट एकमेकांना चिटकतात आणि बोट काय आता निघत नसतात. कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात की आता हा काय नवीन तमाशा होऊन बसला. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत त्यांचं ते चिकटलेलं बोट सोडवण्याचे खूप प्रयत्न करत असतात. मग बाथरूम मध्ये दोघंही जातात आणि बाथरूम मध्ये त्यांनी बोट पकडलेलं असतं पाण्याखाली आणि एकमेकांपासून ते वेगळं करण्याचा प्रयत्न तर करत असतात, परंतु बोट काही वेगळं होत नसतं. मग त्याच वेळी तिथे सरोज आलेली असते. आता दोघांचेही एकमेकांना बोट चिकटलेले असतात. ते बघून सरोज चिडते आणि म्हणते की काय चाललंय इथे. मग ते सांगतात की आमच्या दोघांची बोट एकमेकांना चिकटली आहे. मग सरोज आता त्या दोघांनाही खाली घेऊन जाते आणि गरम पाण्यामध्ये त्यांना हात बुडवायला सांगते. गरम पाण्यात हात बुडवल्यामुळे दोघांची बोट आता सुटलेली असतात. त्यामुळे अद्वैत तिथून निघून जातो. तर सरोज आता कलाला बजावून सांगत असते. कलाला ती म्हणत असते की गम असू दे, ग्ल्यू असू देत, नाहीतर काही पण असू देत, तू कितीही चिकटण्याचा प्रयत्न कर, परंतु तुमचा हात मात्र मी कधीच चिकटू नाही देणार. त्यावेळी कला सुद्धा सरोजला सांगते की सरोज मॅडम, तुम्ही काहीही करा, परंतु नात्याचा डिंक असा सहजासहजी नाही जात. ज्या प्रकारे सरोज कलाला बोलत असते, त्याच प्रकारे अगदी शहाणपणाने कलाने सरोजला बरोबर उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे कलाचं ते उत्तर ऐकून सरोजला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. कारण सरोज करत असते अद्वैत आणि कलाच्या डिवोर्सची तयारी आणि त्यांना सेपरेट करण्याची तयारी. परंतु कला आणि अद्वैत कुठल्या ना कुठल्या मार्गे एकमेकांच्या जवळ येत असतात आणि एकमेकांना अजून चांगले समजून घ्यायला लागलेले असतात. आणि मेन म्हणजे आता त्यांचा समानतेचा रकाना सुद्धा भरत आलेला असतो. त्यामुळे आता सरोज चांगलीच तोंडावर पडणार आहे. परंतु रोहिणी आणि नैना काहीतरी नवीन कारस्थान करणार आणि पुन्हा एकदा कला आणि अद्वैतला थोडं वेगळं करणार, अशी काहीतरी गोष्ट कदाचित होणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.